प्रश्न क्रमांक पहिला आहे, सतीश केळकर यांच्या या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. तर सतीश केळकर यांच्या खालीलपैकी वाचणाऱ्याची रोजनिशी या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय माहिती आयोगाने राज्य माहिती आयोगाचे निर्णय माहिती अधिकार अधिनियम 2005च्या या कलमाअंतर्गत बंधनकारक आहे. तर माहिती अधिकार अधिनियम 2005चे कलम विचारले आहे, तर ते आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 19(7). पुढचा प्रश्न आहे, ओरसंग नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ओरसंग नदी ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा नदी या नदीची उपनदी आहे. पुढील प्रश्न आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया कोणत्या ई कॉमर्स स्टार्टअपशी करार केलेला आहे? तर खालीलपैकी मॅजिकइन या ई कॉमर्स स्टार्टअपशी करार केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली? तर राष्ट्रकूट राजवंशाचे संस्थापक महाराष्ट्रातील कोण होते असा प्रश्न आहे. तर ते खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 दंतीदुर्ग हे राष्ट्रकूट राजवंशाचे महाराष्ट्रातील संस्थापक होते. पुढचा प्रश्न आहे, शिरोडा समुद्रकिनारा खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर शिरोडा नावाचा समुद्रकिनारा म्हणजे बीच हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने नया सवेरा योजना सुरू केली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने नया सवेरा योजना ही योजना सुरू केलेली आहे. पुढील प्रश्न आहे, पृथ्वी आणि ताऱ्यांमधील अंतर कशामध्ये मोजले जाते? तर पृथ्वी आणि ताऱ्यांमधील अंतर हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 प्रकाश वर्ष या एककमध्ये मोजले जाते. पुढील प्रश्न आहे, जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर जयंत नारळीकर हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 विज्ञान या क्षेत्राशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या विरोधक अफजल खान याला ठार मारले, त्यावर शिवाजींच्या वीरतेचे गुणगान करणारे नाट्य लिहिले गेले, तर ज्याला नंतर काय म्हटले गेले? तर जे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान ज्यामध्ये गायले जाते त्याला खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 पोवाडा असे म्हणतात, म्हणजे त्याला नंतर पोवाडा म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढील प्रश्न आहे, मंत्री परिषदेमध्ये पंतप्रधानांसह मंत्र्यांची एकूण संख्या ही लोकसभेच्या सदस्य संख्येच्या किती टक्केपेक्षा जास्त असू नये? तर मंत्रिमंडळ हे लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या ऑप्शन क्रमांक 2 15% जास्त असू नये. पुढील प्रश्न आहे, मध्य प्रदेशातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बैगा जमातीचे लोक राहतात? तर मध्य प्रदेशामध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 उमरिया या जिल्ह्यामध्ये बैगा जमातीचे लोक राहतात. पुढील प्रश्न आहे, गौरी गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळ हिमालयातील मिलम हिमनद्यांमध्ये खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? तर गौरी गंगा म्हणून ओळखली जाणारी नदी म्हणजे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 सरयू नदी ही आहे. पुढचा प्रश्न आहे, उस्मानाबाद येथील नळदुर्ग किल्ल्याचा पृष्ठभाग कोणत्या प्रकारच्या खडक्याने परिवेष्टित आहे? तर नळदुर्ग किल्ल्याचा पृष्ठभाग हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 बेसाल्ट खडकाने परिवेष्टित आहे. पुढचा प्रश्न आहे,
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्य आहे? तर टिपेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. यवतमाळला कापसाचा जिल्हा असे म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. पुढचा प्रश्न आहे, तत्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या साली झाली? तर तत्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही 1 मे 1960 या दिवशी झाली, म्हणजे 1960 साली झाली. तत्कालीन बॉम्बे राज्यामध्ये 2 राज्य होते, एक म्हणजे आपले महाराष्ट्र आणि दुसरे म्हणजे गुजरात. गुजरातचे एकूण त्यामध्ये 26 जिल्हे होते आणि महाराष्ट्रातील एकूण त्यामध्ये 13 जिल्हे होते. जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. आता 26ची संख्या वाढून 36 एवढी झालेली आहे. पुढील प्रश्न आहे, जलस्वराज्य 2 कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य आहे? तर जलस्वराज्य 2 कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हणतात? तर मराठी व्याकरणाचे पाणिनी असे ऑप्शन क्रमांक 3 दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, भारताची सुपर मॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे? तर सुपर मॉम म्हणून ओळखली जाणारी महिला ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 मेरी कॉम ही आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर वसंतराव नाईक यांचा जन्मदिन म्हणजेच कृषी दिन हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 1 जुलै या दिवशी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, ग्रँड कॅनियन ही घडई कोणत्या देशात स्थित आहे? तर ग्रँड कॅनियन ही घडई खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका या देशामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध सुएझ कालवा कोणत्या देशातून जातो? तर सुएझ कालवा हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 इजिप्त या देशामधून जातो. पुढचा प्रश्न आहे, देशाच्या भिन्न भागांमध्ये होळीचे विविध प्रकार आहेत, तर महाराष्ट्राच्या अनेक ग्रामीण भागात त्याला काय म्हटले जाते? तर महाराष्ट्रातील भागात होळीला खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, भारतीय रेल्वेद्वारे वापरल्या जाणाऱ्या जैव शौचालय यंत्रणेमध्ये मानवी विष्ठेला पाणी आणि बायोगॅसमध्ये रूपांतरित करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर मानवी विष्ठेला पाणी आणि बायोगॅसमध्ये रूपांतरित करण्यासाठी खालीलपैकी जीवाणूजन्य इनॉक्युलम याचा वापर केला जातो. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या 2 भाषा सर्वात जास्त लोक बोलतात? तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर 2 भाषा बोलल्या जाणाऱ्या त्या आहे ऑप्शन क्रमांक 4 सिंधी व कन्नड. पुढील प्रश्न आहे, अकबरच्या मनसबदारी यंत्रणेतील व्यक्तीला किती संख्येने घोडदळे ठेवण्याची गरज आहे हे त्याच्या डॅश श्रेणीवरून कळत असत? तर हे त्याच्या खालीलपैकी सवार श्रेणीवरून कळत असत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राने अटल सोलार कृषी पंप योजनेखाली नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची या मोफत भेटी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्या योजनेमध्ये कशाचा समावेश होतो? तर त्या योजनेमध्ये खालीलपैकी LED टीव्हीचा समावेश होतो. पुढचा प्रश्न आहे,
घटनेमधील कोणता अनुच्छेद अनुक्रमे राष्ट्रपती व गव्हर्नरचा अध्यादेश तयार करण्याचे अधिकार नमूद करतो? तर खालीलपैकी अनुच्छेद 123 व 213 हे अध्यादेश तयार करण्याचे अधिकार नमूद करतो. पुढचा प्रश्न आहे, स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृती करण्यासाठी आर्य महिला समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर आर्य महिला समाजाची स्थापना ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 पंडिता रमाबाई यांनी केली. पुढचा प्रश्न आहे, रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो? तर रक्तामधील खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 लाल रक्तपेशी, ज्याला आपण RBC असे म्हणतो, हा रक्तामधील ऑक्सिजनचे वहन करतो. RBC मध्ये पण हिमोग्लोबिन नावाचा घटक असतो. हिमोग्लोबिन हा ऑक्सिजनचे मूळ वहन करत असतो. तर RBC मध्ये केंद्रक नसते. हा एक प्रश्न लक्षात ठेवणं गरजेचं आहे. RBC मध्ये केंद्रक नसते. पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे काय? WBC होय. यालाच आपण सैनिक पेशी सुद्धा म्हणतो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात महिला व विकासासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व संस्था यांना डॅश डॅश पुरस्कार दिला जातो? तर महिला विकासासाठी कामे करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व संस्थांना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 अहिल्यादेवी होळकर हा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, नेमणुकीच्या वेळी किती कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नेमणूक केली जाते? तर ती खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 5 वर्षासाठी केली जाते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या 2 राजवंशांच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या संख्येने शैव मंदिरे बांधली गेली? तर शैव मंदिरे ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 चालुक्य यांच्या काळामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बांधली गेली. पुढचा प्रश्न आहे, 1553 साली मुंबईतील पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? तर 1553 साठी महाराष्ट्रातील पहिले कापड गिरणी ही नानाभाई यांनी सुरू केली. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या अधिकार पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर जिल्हा परिषद अध्यक्ष हे आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 विभागीय आयुक्त यांच्याकडे देत असतो. पुढील प्रश्न आहे, भारतामध्ये फिनटेक धोरणाची घोषणा करणारे महाराष्ट्र शासन हे कितवर आहे? तर फिनटेक धोरणाची घोषणा करणारे महाराष्ट्र हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 पहिले राज्य आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाने जगातील पहिले मिथेन द्रव ऑक्सिजन अंतराळ रॉकेट कक्षेत लॉन्च केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 चीन या देशाने पहिले मिथेन द्रव्य ऑक्सिजन अंतराळ रॉकेट कक्षेत लॉन्च केलेले आहे. पुढील प्रश्न आहे, भारताची पहिली अत्यंत गंभीर कार्बन डायऑक्साईड ब्रेटन चाचणी लूप सुविधा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? तर ती ऑप्शन क्रमांक 1 बेंगळुरू या ठिकाणी सुरू करण्यात आली. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.